चौगुले कोण हा सवाल मी त्यांना विचारतोय. हे बघा, युरो स्कूलचा भूगोल तर सर्वांना माहिती आहे कोणाचा आहे. हा मीनाताई विजय चौगुले रहिवासी मंडळाच्या नावाने काढलेला आहे. आता ही मीनाताई विजय चौगुले कोण हे तरी सिद्ध करावं. हिची माहिती त्यांनी ऍफिडेव्हिट मध्ये पण निवडणुकीच्या दिलेली नाहीये. याचा अर्थ ती ऍफिडेव्हिट पण चुकीची आहे. माहिती ऍफिडेव्हिट मध्ये लपवल्यामुळे एक नगरसेवक पण का करून एकनाटी पण आम्ही निवडणूक आयोगाकडे दाब मागणार. असं एक प्रकरण नाही मीनाताई विजय चौगुलेचं, असे बरेच प्रकरण आहेत. एक झालं शुभम चौगुले कोण, आता ही मीनाताई विजय चौगुले कोण. ऐरोलीमध्ये असे अनेक प्रकार आहेत. यांनी कोणाला सोडली नाही. डॉक्टर पासून कामवालीपर्यंत सगळ्यांची वाट लावली या लोकांनी. एक कंटेनर मध्ये बसतात काय करतात ऐरोलीकरांना माहिती आहे. आज 91,000 मतांनी तुमचा पराभव ऐरोली दिघ्यात नवीन जनता करते. याचा अर्थ काय? तुम्हाला एका पण बूथ मध्ये ऐरोली दिघ्यामधून का नव्हती आमदार केला, याचं सुद्धा त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि मग नाईक साहेबांवर टीका करावी. नाईक साहेब आज गेली 50 वर्ष राजकारणात आहेत. तुमचा उगम पण नाईक साहेबांमुळेच झालाय. आज तुम्हाला गट प्रमुख असेल, तुम्हाला नगरसेवक करण्यापर्यंत नाईक साहेबांना राहत आहे. आज ती मायाजाल तुम्ही कमवली आहे त्याच्यामध्ये काय नाही भेटले. सिंहचा वाटा 100% नाईक साहेबांचाच आहे. तुम्ही कोणावर टीका करता? आणि अशा खालच्या पातळीवर आम्ही नाईक साहेबांना कधी खपवून घेणार नाही. हा तर ट्रेलर आहे. अजून जर बोललात त्याच्यापेक्षा अजून पुरावे आहेत. जी कालची जी मुलाखत ते शिवसेनेच्या उपनेत्यांनी केली हे फार निंदनीय आहे. राजकारणामध्ये एवढं खालची पर्सनल लेवलला कोण जात नाही. आता निश्चित त्यांनी काही प्रकरणं जे काल बोलली ते कितपत सत्य आहे ते त्यांना माहिती. पण आमच्याकडे जी माहिती आहे तर आमचा एकच सवाल आहे की मीनाताई विजय चौगुले कोण आहे, जिच्या नावाने त्यांनी युरो स्कूलचा प्लॉट काढलाय हे जनतेला माहीत पाहिजे. आणि त्यांची मुलं किती काय किती हे त्यांनाच माहिती. आमच्याकडे जी प्राथमिक माहिती आली आहे की त्यांच्या एका मुलाला त्यांनी दत्तक घेतलेलं असं दाखवत आहेत. आमचं मागणी आहे त्यांच्याकडे की त्यांनी त्यांची DNA करावी आणि सांगावं की ह्याला मी दत्तक घेतलंय, हा माझा मुलगा नाहीये म्हणून. एवढीच मागणी आहे. आणि ही आम्हाला बोलायची गरज पण नव्हती. पण कालचं जे प्रकरण त्यांनी केलं त्याच्यावर हे प्रत्युत्तर आहे. आणि हे 2 उदाहरणच नाही आहेत, अनेक उदाहरणं आहेत. नाही काल बरोबर आहे, आज जी माहिती भेटली त्यांनी जी शाळेची पण माहिती लपवली आणि त्यांची कोण आहे ती मला माहिती नाही काय आहे ती. त्यामुळे निश्चितच निवडणूक आयोगाकडे दाद मागू की बाबा यांनी यांची वाईफची माहिती याच्यामध्ये लपवलेली आहे आणि त्या हिशोबात काय होईल ते पुढे बघू.